Hello everyone, myself Mr. Yudi Bangade, and I will teach you applied mechanics. First of all, welcome to the second semester of mechanical engineering. The course code of our subject is 22203. The rationals of our subject is as given below. Rational means what you are exactly you will get after learning this subject. Competency is the aim of this course, and third is a course outcome. Course outcome means after learning your 6 chapters, what you will get from chapter 1, after chapter 2, after chapter 3, 4, 5 and 6. At the last, you will have a teaching and learning skill. Means you have theory as well as practical for this subject. If the paper is offline, then the paper hours will be 3 hours. Your paper will be of 70 marks, out of which you have to get at least 28 marks to pass. Then there is a PA. PA means where you will get maximum 30 marks, out of which you have 2 test average of 20 and 10 marks for micro project. Next is a practical. You have a practical of maximum marks 25, out of which you have to get at least 10 marks. And for a progressive assessment means term work, you have maximum 25 mark and you have to get at least 10 marks. तुमचा फायनल जर ऑफलाईन पेपर झाला तर तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर असेल, त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 28 मार्क्स घ्यावे लागतील. पी एमध्ये तुम्हाला 30 मार्क्स मॅक्झिमम आहेत, ज्याच्यामध्ये 20-20 मार्क्सच्या 2 टेस्टचा ॲव्हरेज आणि 10 मार्क्सचा मायक्रो प्रोजेक्ट असेल. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मॅक्झिमम 25 मार्क असणार आहेत, त्यापैकी तुम्हाला 10 मार्क्स मिनिमम घ्यावे लागतील पास होण्यासाठी. आणि जे तुमचं टर्म वर्क आहे त्याला आपण प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणतो, हे मॅक्झिमम 25 मार्क्स आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 मार्क्स मिळवावे लागतील. नाऊ अबाउट द सब्जेक्ट, यू हॅव 6 डिफरंट चॅप्टर्स. First one is a mechanics and force system. Second one is a simple lifting machine. Third one is a resolution and composition. While fourth one is a equilibrium. Fifth one is a friction, and last one is a centroid and center of gravity. Firstly, we will see chapter number 1. So, what is exactly a mechanics? Mechanics म्हणजे काय? It is a branch of science in which we study forces acting on a body. मेकॅनिक्स याचा अर्थ असा होतो की ही एक सायन्सची ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये आपण एखाद्या बॉडीवर अप्लाय होणाऱ्या फोर्सेसचा आपण अभ्यास करत असतो. आता ज्या बॉडीवर आपण फोर्सेस अप्लाय करतो, दॅट बॉडी कॅन बी इन मोशन
ऑर स्टेशनरी. आता या ठिकाणी एक सायकलचं एक्झाम्पल आहे बघा. आता या सायकलच्या एक्झाम्पलवर जेव्हा ती एक स्टेशनरी पोझिशनमध्ये आहे, म्हणजे जी चालू नाही आहे, एका जागेवर उभी आहे, त्यावर होणाऱ्या फोर्सेसचा आपण अभ्यास करू शकतो. तसंच जेव्हा ती सायकल रस्त्यावरून चालते तर त्यावर होणाऱ्या फोर्सेसचा पण अभ्यास आपण मेकॅनिक्समध्ये करत असतो. नाव ब्रांचेस ऑफ मेकॅनिक्स. The subject of mechanics is broadly divided into following two branches. जसं आपण आधी बघितलं की जी बॉडी आहे ज्याच्यावर फोर्स अप्लाय होणार आहेत ती बॉडी एक तर स्टेशनरी असेल किंवा मोशनमध्ये असेल. आता स्टॅटिक्स म्हणजे काय आहे? इट इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स इन विच वी स्टडी फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी ॲट रेस्ट. जसं आपण सायकलचं एक्झाम्पल घेतलं, जेव्हा सायकल एका जागेवर आहे आणि त्याच्यावर होणाऱ्या फोर्सेसचा आपण अभ्यास केला, इट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक्स. आता हे एक फुटबॉलचं एक्झाम्पल बघा. इफ वी स्टडी फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ फुटबॉल ॲट अ रेस्ट इज अ स्टॅटिक्स. सिमिलरली डायनॅमिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ मेकॅनिक्स इन विच वी स्टडी फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी ॲट मोशन. याचं उदाहरण बघा. आता हा फुटबॉल आहे आणि हा फुटबॉल मोशनमध्ये आहे. असं गृहीत धरा की एका फुटबॉल प्लेयरने हा फुटबॉल दुसऱ्या प्लेयरकडे मारला आहे. आता जेव्हा बॉल मोशनमध्ये आहे आणि त्याच्यावर होणाऱ्या फोर्सेसची आपण स्टडी केली, त्याला आपण म्हणत असतो डायनॅमिक्स. इफ वी स्टडी forces acting on a football in motion is a dynamics. Now, dynamics is further divided into two types. Dynamicsचे सुद्धा दोन प्रकार आहेत. First one is a kinetics and second one is a kinematics. The branch of dynamics in which we study relationship between motion of bodies and forces causing motion is called as kinetics. म्हणजे आपण आता फुटबॉलचं उदाहरण घेतलं होतं. जेव्हा फुटबॉल मोशनमध्ये आहे आणि कोणत्या फोर्सेसमुळे त्याला मोशन भेटली आहे याचा जर आपण अभ्यास करणार असो, त्याला आपण म्हणत असतो कायनेटिक्स. सिमिलरली कायनेमॅटिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ डायनॅमिक्स इन विच वी स्टडी मोशन ऑफ बॉडीज विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस विच कॉज मोशन इज कॉल्ड एज कायनेमॅटिक्स. आता याच्यामध्ये आपण मागच्या कायनेटिक्ससारखंच मोशनचा अभ्यास करणार आहे, पण मागच्या वेळेस कायनेटिक्समध्ये आपण काय म्हटलं होतं की कोणत्या फोर्सेसमुळे त्या बॉडीला मोशन आली आहे याचा आपण अभ्यास करतो कायनेटिक्समध्ये. तर कायनेमॅटिक्समध्ये आपण जर आपण फुटबॉलचं उदाहरण घेतलं तर फुटबॉल जेव्हा मोशनमध्ये आहे त्याचा मोशनचा अभ्यास करतो. त्याचप्रकारे आपण याच्यामध्ये कोणत्या फोर्सेसमुळे त्या फुटबॉलला मोशन आली हे कन्सिडर करत नाही. इट इज कॉल्ड ॲज अ कायनेमॅटिक्स. म्हणजे दोन्हीमध्ये आपण मोशनचा आपण अभ्यास करतो आहे बॉडीच्या, पण कायनेटिक्समध्ये त्याच्यावर होणाऱ्या फोर्सेसचा आपण अभ्यास करतो, तर कायनेमॅटिक्समध्ये आपण त्याच्यावर अप्लाय होणाऱ्या फोर्सेसचा आपण अभ्यास करत नाही. आता हे एक उदाहरण बघा. आता या उदाहरणात स्टडी ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी. कायनेटिक्समध्ये काय करतो आपण? मोशनचा तर अभ्यास करतोच, पण त्याच्यावर होणाऱ्या फोर्सेसचा पण आपण अभ्यास करतो. आता एक्झाम्पल बघा. फोर्सेस अप्लाइड ऑन अ बॉल वाईल फुटबॉलर किक. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? कन्सर्न विथ मोशन ऑफ ऑब्जेक्ट विदाउट कन्सिडरिंग फोर्स विच कॉज द मोशन. म्हणजे याच्यामध्ये आपण मोशनचा तर अभ्यास करतोच, पण कोणत्या कारणामुळे त्या फुटबॉलला मोशन भेटली
म्हणजे कोणत्या फोर्सेसमुळे याचा आपण अभ्यास करत नाही. कायनामॅटिक्समध्ये आपण वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन बघत असतो. नाव व्हॉट इज अप्लाइड मेकॅनिक्स? सिम्पल आहे. अप्लाइड मेकॅनिक्स इज नोन ॲज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. अप्लाइड मेकॅनिक्सलाच आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असं म्हणत असतो. The applied mechanics is a branch of engineering in which we study laws of mechanics. म्हणजे ज्यामध्ये आपण मेकॅनिक्सचे लॉज शिकत असतो त्याला आपण अप्लाइड मेकॅनिक्स असं म्हणतो. आता बघा, हे लॉज कोणते आहेत? अप्लाइड मेकॅनिक्सचे किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे लॉज कोणते आहेत? तर देर आर 6 लॉज ज्याचा आपण अभ्यास अप्लाइड मेकॅनिक्समध्ये करत असतो. फर्स्ट वन इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. आता न्यूटन्सचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट अनलेस ॲक्टेड ऑन बाय ॲन अनबॅलन्स फोर्स. ॲन ऑब्जेक्ट इन मोशन विल कंटिन्यू विथ कॉन्स्टंट स्पीड अँड डायरेक्शन अनलेस ॲक्टेड ऑन बाय ॲन अनबॅलन्स फोर्स. याचा अर्थ असा होतो की जर एखादी बॉडी, जसं इथं उदाहरण दिले फुटबॉलचं, हा फुटबॉल हा रेस्ट पोझिशनला असेल आणि तो रेस्टच राहील कधीपर्यंत? जोपर्यंत बाहेरून कोणीतरी अनबॅलन्स फोर्स याच्यावर ॲक्ट करत नाही तोपर्यंत. आणि जर अनबॅलन्स फोर्स ॲक्ट केल्यानंतर तो जर मोशनमध्ये आला तर तो मोशनमध्येच राहील कधीपर्यंत? जोपर्यंत कोणत्या तरी अनबॅलन्स फोर्सने त्याला थांबवलं नाही तोपर्यंत. हा आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. मग सेकंड लॉ काय? सेकंड लॉ सिम्पल आहे बघा. इफ यू अप्लाय मोर फोर्स टू ॲन ऑब्जेक्ट इट ॲक्सलरेट ॲट अ हायर रेट. सिम्पल उदाहरण दिलं इथे. एक माणूस आहे, तो कार्टला ढकलतोय, वजन दिले समोर, त्याला ढकलतोय, तिने काहीतरी फोर्स लावला. तो फोर्स लावल्यानंतर काही स्पीडने तो मास पुढे जाईल. पण दुसऱ्या चित्रामध्ये, त्याच्या खालच्या चित्रामध्ये आपल्याला असं दिसेल की जर आपण फोर्स वाढवला तर जास्त ॲक्सेलरेशन भेटेल. म्हणजे याचा अर्थ काय? इफ यू अप्लाय मोर फोर्स टू ॲन ऑब्जेक्ट इट ॲक्सलरेट ॲट हायर रेट. म्हणजे तो जास्त स्पीडने जाईल. आता थर्ड लॉ ऑफ न्यूटन. थर्ड लॉ काय म्हणतोय? फोर्सेस ऑलवेज कम्स इन पेअर्स. यू पुश ऑन अ वॉल द वॉल पुशेस बॅक. जेव्हा तुम्ही एखाद्या भिंतीला जर आपण फोर्स लावला किंवा ढकलायचा प्रयत्न केला तर जेवढ्या फोर्सने तुम्ही ढकलण्याचा प्रयत्न करता तेवढ्याच फोर्सने भिंत पण तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न करते. त्याला आपण म्हणत असतो एव्हरी ॲक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्यानंतर पुढचा लॉ आहे तो म्हणजे आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपल्याला सफरचंदाचं उदाहरण माहिती आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन अ युनिवर्स ॲट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. युनिवर्समधल्या प्रत्येक ऑब्जेक्ट ही दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला ॲट्रॅक्ट करत असते. विथ अ फोर्स डिरेक्टेड अलॉंग द लाईन ऑफ सेंटर्स. त्यांच्या दोघांमध्ये काही अंतर असतं. फॉर टू ऑब्जेक्ट दॅट इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ their masses and inversely proportional to the square of separation between two objects. आता उदाहरण बघा. M1 आणि M2 हे दोन बॉडीज आहेत. त्याच्यामध्ये अंतर जे आहे ते आहे R. तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे FGला कसं आपण दाखवतो? M1 इंटू M2 डिवायडेड बाय R². पण याच्यामध्ये एक प्रपोर्शनॅलिटी साईन आहे अँड दॅट साईन इज अ G. G इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी बघतो. याचा अर्थ असा आहे
principle of transmissibility we will also see in the last point of this chapter. याचा अर्थ सिंपल आहे. एक बॉडी आहे, त्या बॉडीवर आपण एक फोर्स अप्लाय करतो. त्या फोर्सच्या लाईनमध्ये तो फोर्स जो आहे हा सारखा असतो. याचं उदाहरण आणि डिटेल माहिती आपण याच चॅप्टरच्या शेवटच्या पॉईंटला बघूया. त्यामध्ये आपल्याला याचं प्रिन्सिपल पण बघायचं आहे. लास्ट लॉ इज द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. नाव हा लॉ ऑफ पॅरलेलोग्राम काय आहे? त्याच्यामध्ये आर इज अ रिझल्टंट अँड डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम, while A and B are the two adjacent sides of a parallelogram. मग या लॉनुसार दोन ॲडजसंट साईडमधला अँगल जो आहे तो थीटा आहे आणि डायगोनल आणि हॉरिझॉन्टल साईडमधला अँगल जो आहे तो आहे बीटा. तर रिझल्टंट कसा दाखवतात? तर रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे एका साईडचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दुसऱ्या साईडचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी कॉस ऑफ थिटा. सिमिलरली टॅन ऑफ बीटा इज इक्वल टू बी साइन थिटा डिवायडेड बाय ए प्लस बी कॉस थिटा. हा सुद्धा लॉ आपल्याला तिसऱ्या चॅप्टरमध्ये इन डेप्थ बघायचा आहे. नाउ ॲप्लिकेशन ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स. आता अप्लाइड मेकॅनिक्स कशासाठी आपण शिकायचं? त्याचं सुंदर उदाहरण तुम्हाला पहिल्या पेजवर जे रॅशनल दिलेलं आहे, सब्जेक्टचे जे रॅशनल आहेत किंवा आपल्याला जे एम दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्झॅक्टली काय अप्लाइड मेकॅनिक्स शिकल्यानंतर आपल्याला कळणार आहे हे आपल्याला कळेल. द मोशन ऑफ व्हेकल सच ॲज अ ट्रेन, बसेस एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला मेकॅनिक्स आपल्याला सगळीकडेच वापरावं लागतं. खुर्ची तयार करतानापासून ते विमान तयार करण्यापर्यंत, जहाज तयार करण्यापासून, गाडी तयार करण्यापासून ते एखादं प्लेन तयार करण्यापर्यंत. सिमिलरली अप्लाइड मेकॅनिक्स इज ऑल्सो यूज इन अ डिझाईन ऑफ बिल्डिंग अँड फोर्सेस ऑन कॉलम अँड वॉल्स. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, मास आणि वेट याचा फरक. आता मास म्हणजे काय? मास म्हणजे आहे मॅटर कंटेंट इन अ बॉडी, और मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन अ बॉडी. तुमच्या बॉडीमध्ये जे सबस्टन्स आहे किंवा मॅटर आहे याला आपण बॉडी असं म्हणतो, याला आपण मास असं म्हणतो. मास इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन अ बॉडी और मास इज द मॅटर कंटेंट इन अ बॉडी. तर वेट म्हणजे काय? वेट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ बॉडी. आता समजा आपण इथं उदाहरण घेतलं की अर्थवर माझं मास 36 किलो आहे, तर माझं वजन किती होईल? माझं वजन होईल 360 न्यूटन. याचं कारण आहे वेट म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी, डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू जी. मग आपण कसं केलं? एम इंटू जी किती असतो? 9.81. मग जर आपण एमला 9.81 गुणाकार केला तर ऑलमोस्ट हे येणार 360 न्यूटन. आता सिमिलरली जर आपण मूनवर जर आपण बघितलं, मूनवर जर आपण इथं मास कन्सिडर केलं सिमिलरली 36 kg, तर आता आपण जर मूनवर कन्सिडर केलं तर त्याचं वजन होणार हे 6 kg. याचं कारण असं आहे की इथल्यापेक्षा 6 टाइम्स कमी तिथं वेट येत असतं, कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही. नो मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी.
स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर ज्याला फक्त मॅग्निट्यूड असतं. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, विच हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. SI unit is a kilogram of mass, kg, while SI unit is Newton. आता जर आपण मास जर बघितलं, तर मास जे पृथ्वीवर आहे ते मास, जर आपण पृथ्वीच्या वर गेलो आहे आपण, तिथं असणार मास, जर आपण चंद्रावर गेलो तर तिथलं मास हे सारखं असणार आहे. बट वेट व्हॅरीज. पृथ्वीवर असेल आणि ते पृथ्वीच्या बाहेर असेल किंवा चंद्रावर गेलं, त्या प्रत्येक ठिकाणी जेवढा आपण पृथ्वीपासून दूर जाऊ तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कमी ॲक्ट होतो. त्यामुळेच तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की चंद्रावर गेल्यावर माणूस तिथे झिरो स्पेसमध्ये गेल्यानंतर तरंगतात. याचं कारण असं आहे की तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही. नाव वी हॅव टू सी रिजिड बॉडी. आता आपण बॉडी काय हे आपण बघितलं. नाव रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी म्हणजे काय. रिजिड बॉडी मे बी डिफाईन्ड ॲज अ बॉडी विच डज नॉट चेंजेस इन शेप अँड साईज अंडर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन इट. रिजिड बॉडी याचा अर्थ असा की अशी बॉडी जिच्यावर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या शेप आणि साईजमध्ये काही फरक पडत नाही. आता उदाहरण जर बघितलं तर ही एक लेडी जिम इक्विपमेंटवर व्यायाम करते. म्हणजे अर्थ काय की त्या इक्विपमेंटवर ती लेडी फोर्स अप्लाय करते, पण तिने फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या जिम इक्विपमेंटच्या शेप आणि साईजमध्ये काही फरक पडत नाही आहे. सो दॅट जिम इक्विपमेंट इज कॉल्ड ॲज अ रिजिड बॉडी. बट इन फॅक्ट नो बॉडी इज परफेक्टली रिजिड. काही ना काहीतरी प्रमाणामध्ये काहीतरी फरक पडत असतो, डिफ्लेक्शन येत असतं. एव्हरी बॉडी व्हेन ॲक्टेड अपॉन एक्सटर्नल फोर्स विल अंडरगो सर्टन चेंज. काही ना काहीतरी प्रमाणामध्ये फरक पडतो. Now plastic body. A plastic body may be defined as a body which changes in shape and size under the effect of forces acting on it and doesn't regain its position on removal of force. Plastic body म्हणजे काय. When we apply force on a body, its shape and size changes. त्याचा शेप आणि साईज जी आहे ती चेंज होईल. But when we remove the force, it does not regain its shape and size. म्हणजे आपण काय केलं आहे की एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला, त्याचा शेप चेंज झाला, पण जेव्हा आपण फोर्स रिमूव्ह केला त्यावेळेस ती बॉडी पुन्हा पहिलेच्या पोझिशनला नाही गेली. इट इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिक बॉडी. आता हे एक उदाहरण बघा. हे एक मड आहे, एक चिखलाचा गोळा आहे. आता चिखलाच्या गोळ्यावर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या चिखलाच्या गोळा तशा शेप घेतो, पण जेव्हा आपण तो फोर्स काढतो तेव्हा बॉडी पहिलीची पोझिशन नाही घेत. इट इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिक बॉडी. नाव इलॅस्टिक बॉडी. इलॅस्टिक बॉडी may be defined as a body which changes in shape and size under the effect of force acting on it and regain its position on the removal of force. याचा अर्थ असा की या इलॅस्टिकवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याच्या शेप आणि साईजमध्ये फरक पडतो, पण जेव्हा आपण फोर्स रिमूव्ह करतो तेव्हा ते इलॅस्टिक पुन्हा पहिलेच्या पोझिशनला येतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ इलॅस्टिक बॉडी. नाव वी हॅव टू सी स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. आपण ऑलरेडी मास आणि वेटमध्ये थोडं आपण बोललो होतो. स्केलर क्वांटिटीज म्हणजे काय. विच हॅविंग ओनली मॅग्निट्यूड बट नो डायरेक्शन. मास, लेंथ, डेन्सिटी, वर्क, प्रेशर, हीट, करंट are the some examples of scalar quantities.
व्हाईल वेक्टर क्वांटिटीज म्हणजे काय, तर वेक्टर क्वांटिटीज हॅव बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, अशा वेळेस त्याला आपण वेक्टर क्वांटिटीज म्हणतो. याची उदाहरणं आहेत वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मुवमेंट, इम्पल्स, फोर्स एक्सेट्रा. याचे अजून काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. स्केलर क्वांटिटीज कोणत्या, वेक्टर क्वांटिटीज कोणत्या. याच्यामध्ये बरेचदा असं होऊ शकतं की ज्या गोष्टींना डायरेक्शनची गरज नाही अशा याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो, आणि जेव्हा डायरेक्शनची गरज असते तेव्हा त्याला आपण म्हणत असतो वेक्टर क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल मास कुठेही जरी गेलं तरी सारखंच आहे. पृथ्वीवर असो, पृथ्वीच्या बाहेर असो, चंद्रावर असो, पृथ्वीच्या भोवताली असो, मास जे आहे ते सारखंच आहे. त्यामुळे त्याला डायरेक्शनची गरज नाही. पण तेच जर आपण वेटचं उदाहरण घेतलं तर वेटवर कसं होतं आहे, वेट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं असतो, ॲट दी सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ. त्यामुळे याच्यामध्ये डायरेक्शन आहे. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. सिमिलरली वेक्टरचं अजून एक उदाहरण बघा, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फोर्स इन अ डायरेक्शन. आता ह्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्शन आली. डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे काय झाली, की एखादी बॉडी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह झाली. तर त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्या बॉडीचं वजन, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ती जागा सोडून कोणत्या डिरेक्शनला गेली, म्हणजे डायरेक्शन आलं. दॅट्स वाय डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो वी हॅव टू रिमेंबर ऑल these various examples of scalar quantities and vector quantities. Now फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, फंडामेंटल आणि डिराईव्ह युनिट बघायचे आहेत. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, एनी क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. अशी कोणतीही गोष्ट जिला आपण मोजू शकतो इट इज कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. आपण बरेचदा म्हणतो, उदाहरण देतो की एखादी गोष्ट आहे ती फिजिकल आहे का. फिजिकल म्हणजे काय आहे, की जिला आपण मोजू शकतो त्याला आपण म्हणत असतो फिजिकल. नाव देर आर टू टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. दोन टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज अ फंडामेंटल अँड सेकंड वन इज अ डिराइव्ड. फंडामेंटल काय म्हणतोय, द म्युच्युअली इंडिपेंडंट क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ फंडामेंटल ऑर बेसिक क्वांटिटी. म्हणजे ह्या बेसिक क्वांटिटी आहेत जिच्यानुसार किंवा जिचा यूज करून आपण बाकीच्या क्वांटिटीज किंवा युनिट आपण डिराईव्ह करत असतो. द क्वांटिटीज विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ फंडामेंटल ऑर बेसिक क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ डिराईव्ह क्वांटिटीज. डिराईव्ह केलं आपण. डिराईव्ह करत असताना आपण काय करतो, की दोन किंवा त्यापेक्षा जास्त क्वांटिटीजचा घेऊन यूज करून आपण अजून एखादं युनिट किंवा क्वांटिटी डिराईव्ह करतो. त्याला आपण म्हणत असतो डिराईव्ड युनिट. आता एक नॉन टेक्निकल एक्झाम्पल बघा. यामध्ये काय घेतलं आहे, शुगर केन इज अ फंडामेंटल व्हाईल प्रोडक्ट्स फ्रॉम शुगर केन आर डिराईव्ड. आता त्याच्या बघा, शुगर केन जे आहे ते स्वतः तयार केलेलं आहे, बेसिक आहे, आणि त्याच्यापासून हे प्रोडक्ट तयार केलेले आहेत. हे आपल्याला एक्झाम्पल जे दिलं आहे हे नॉन टेक्निकल आहे, हे एक्झाममध्ये लिहायचं नाही आहे. नाव फ्यू एक्झाम्पल ऑफ फंडामेंटल अँड डिराईव्ह युनिट. आता फंडामेंटलमध्ये काय येतं, मास, लेंथ, टाईम, करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. बाय युजिंग these units if we derive another units called, so it is called as a derived unit. आता डिराइव्डमध्ये बघा एरियाचं जर आपण युनिट काढायचं म्हटलं तर एरियाचं युनिट आपण कसं, आता इथे डिराइव्ड युनिट बघा एरिया. आता एरिया म्हणजे काय असतं, प्रोडक्ट ऑफ टू साईड्स, ॲडजसंट साईड. आता म्हणजे दोन लेंथ आल्या आणि लेंथचं युनिट काय, मीटर, म्हणजे एम इंटू एम, तर युनिट झालं याचं मीटर स्क्वेअर.
सिमिलरली व्हॉल्यूममध्ये काय असतं, एक्स वाय आणि झेड डायरेक्शन. त्याच्यामधून म्हणजे लेंथ, हॉरिझॉन्टल लेंथ, व्हर्टिकल लेंथ आणि त्याची ॲडजसंट, हॉरिझॉन्टलची ॲडजसंट. जर आपण याचा तिघांचा लेंथचं प्रोडक्ट केलं तर एल इंटू एल इंटू एल म्हणजे, आणि लेंथचं फंडामेंटलमध्ये युनिट काय आहे तर मीटर, म्हणजे मीटर क्यूब त्याचं युनिट झालं. सिमिलरली बाकीच्यांचे पण आपल्याला लक्षात राहायला पाहिजेत की एक्झॅक्टली काय युनिट्स आहेत. नाव देर आर 4 सिस्टीम ऑफ युनिट रिकग्नाइज युनिव्हर्सली. त्यामध्ये पहिला आहे CGS, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्राम अँड S फॉर सेकंड. सिमिलरली व्हॉट इज FPS सिस्टीम. FPS म्हणजे F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड आणि S म्हणजे सेकंड. नेक्स्ट इज MKS. MKS मधलं M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम आणि S म्हणजे सेकंद. आणि SI युनिटमध्ये जे आपण द युनिट ऑफ लेंथ, मास अँड टाईम आर, लेंथचं मीटरमध्ये, किलोग्रॅम KG आणि सेकंदचं S. नाव फोर्स म्हणजे काय. आपण बरेचदा बोलताना असं आपण म्हणत असतो की घरच्यांना आपण बोलताना असं म्हणतो की घरच्यांना की बाबा मला फोर्स करू नका. मग फोर्स म्हणजे काय. फोर्स मे बी डिफाईन्ड ॲज पुश ऑर पुल विच आयदर चेंजेस ऑर टेंड टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी. फोर्स म्हणजे काय की एक तर पुश आहे किंवा पुल आहे. आता याचं उदाहरण जर बघितलं तर घरच्यांनी समजा तुम्हाला फोर्स केला म्हणजे काय, तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगितली म्हणजे पुश केला आहे. पुल केलं म्हणजे तुम्हाला ओढलं आहे, तुम्हाला एखादं काम करायचं आहे आणि घरचे म्हणतात हे करायचं नाही म्हणजे तो पुल झाला, म्हणजे तुम्हाला फोर्स लावला. आता एखादी गोष्ट मोशनमध्ये आहे आणि त्याला समजा आपण फोर्स लावला म्हणजे काय, आपण त्याला पुल केलं, तो पण फोर्स झाला. सिमिलरली जर एखादी बॉडी रेस्ट पोझिशनला आहे आणि तिला तुम्ही फोर्स लावला आणि ती मोशनमध्ये आली, तो सुद्धा फोर्स आहे. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी याचा अर्थ की तिला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन अशा दोन्ही पण गोष्टी असतात. फोर्समुळं काय होतं की आयदर दॅट बॉडी गेट्स मोशन or due to force that body become or comes at a rest. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण सायकल चालवत असताना आपण फोर्स लावतो, पॅडल करतो म्हणजेच आपण फोर्स लावतो आणि त्यामुळे ती सायकल एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला जाते, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. डिस्प्लेसमेंट होते म्हणजे आपण फोर्स लावला. आता गाडी थांबण्यासाठी एक्सटर्नल फोर्सेस असतातच, पण आपण काय केलं, ब्रेक्स अप्लाय केला. तर ब्रेकमुळं काय झालं, मोशनमध्ये असणारी गाडी जी आहे ती थांबली. म्हणजे फोर्समुळं एखाद्या बॉडीला मोशन येते किंवा फोर्स लावल्यामुळे एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर ती रेस्ट पोझिशनला येते. नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस. आता फोर्समध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय असतं. एखादा फोर्स आहे तर तो कसा ओळखायचा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर त्या फोर्समध्ये पहिली ओळखण्यासारखी गोष्ट म्हणजे आहे मॅग्नेट्यूड. म्हणजे किती फोर्स लावला आहे म्हणजे किती मॅग्नेट्यूड. द क्वांटिटी ऑफ फोर्स इज कॉल्ड इट्स मॅग्नेट्यूड. जसे की आता या एक्झाम्पल बघा, या खालच्या एक्झाम्पलमध्ये नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अशा 4 साईड दिलेत. त्याच्यामध्ये 50 न्यूटनचा एक फोर्स आहे. तर ते 50 न्यूटन जे आहे ते म्हणजे आहे मॅग्नेट्यूड. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज अ डायरेक्शन. द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अ डायरेक्शन ऑफ द लाईन अलॉंग विच इट ॲक्ट. कोणत्या लाईनच्या अगेन्स्टमध्ये
हे ॲक्ट करतं आहे त्याला आपण डायरेक्शन असं म्हणतो. जसं की याच्यामध्ये आपल्याला त्याचा ॲरो दिसतो आहे. ॲरोवरून आपल्याला कळते की तो फोर्स जो आहे तो अवे फ्रॉम द सेंटर आहे. नेक्स्ट इज द नेचर ऑफ फोर्स ऑर सेन्स. नेचर ऑफ सेन्स म्हणजे नेचर ऑफ फोर्स मीन्स whether the force is a push or pull at the point of application. याचा अर्थ असा होतो की त्या फोर्समुळे त्या बॉडीला मोशन भेटते, म्हणजे आपण पुश करतोय का आपण बॉडीला पुल करतोय हे आपल्याला नेचरवरून कळतं. नाव इफेक्ट्स ऑफ फोर्स. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय इफेक्ट पडू शकतो. जसं की आता बघा, इट मे चेंज द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ अ युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी. म्हणजे एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर तिला स्टॉप करतो, आणि एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर तिला आपण मोशनमध्ये आणू शकतो. याचं उदाहरण बघा, एक फुटबॉलर स्टडी असणाऱ्या बॉलला, म्हणजे एका पोझिशनवर असणाऱ्या फुटबॉलला किक करतोय, म्हणजे काय होतं आहे, रेस्टमधल्या बॉडीला मोशन येते त्यांनी फोर्स लावल्यामुळे. सिमिलरली त्याच्या अपोजिटवाला प्लेयर काय करतोय, त्या बॉलला अडवतो म्हणजे काय करतोय, तो पण फोर्स लावतोय, त्यामुळं मोशनमध्ये असणारी बॉडी स्टडी स्टेटला येते. इट मे चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मुव्हिंग बॉडी. आता उदाहरण बघा, बॉल टाकतो एका डिरेक्शनमध्ये आणि बॅट्समन त्याला बॅटने दुसऱ्या डिरेक्शनला मारतो. म्हणजे बॅट्समन काय करतोय, बॅटने त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय, आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतं, डायरेक्शन जी आहे ती चेंज होते. इट मे चेंज द शेप ऑफ बॉडी. आता ही एक टीन कॅन आहे बघा, या कॅनला जेव्हा आपण बाहेरून फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीचं काय झालं, शेप चेंज झाला. लास्ट इज इट मे प्रोड्यूस इंटरनल स्ट्रेसेस इन द बॉडी. जर आपण एखाद्या बॉलला आपण बॅटनी मारलं तर काय होणार की त्या बॉडीचं इंटरनल स्ट्रेसेस जे आहेत ते डेव्हलप होणार. नाव रिप्रेझेंटेशन ऑफ फोर्स. आपण एखाद्या फोर्सला कसं रिप्रेझेंट करतो. सो देर आर टू मेथड्स. फर्स्ट वन इज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन and second one is a Bose notation. Firstly we will see vector representation. In this method a force graphically represented by a straight line drawn parallel to the line of action of force on any suitable scale. वेक्टर रिप्रेझेंटेशनमध्ये काय केलं आहे की आपण याला ग्राफिकली रिप्रेझेंट केलं आहे. म्हणजे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट अशा 4 साईड दिल्यात, आणि याच्यामध्ये तो फोर्स वेस्टपासून किती अंतरावर आहे आणि त्याचं मॅग्नेट्यूड किती आहे 50 न्यूटन, आणि तो टुवर्ड्स सेंटर आहे का अवे फ्रॉम द सेंटर आहे, हे आपण याच्यामध्ये दाखवलं आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ वेक्टर रिप्रेझेंटेशन. सिमिलरली हिअर इज अ बोज नोटेशन. आता बोज नोटेशनमध्ये काय करतो आपण. बोज नोटेशन इज अ मेथड ऑफ designation a force by writing 2 capital letter on either side of the line of action of force. The marking of capital letter can be done either in a clockwise or anti-clockwise. आता याच्यामध्ये आपण 2 डायग्राम काढतो. एक म्हणजे स्पेस डायग्राम आणि दुसरा आहे व्हेक्टर डायग्राम. तर स्पेस डायग्राममध्ये आपण काय करतो, सिमिलरली हे बोज नोटेशनवर डिपेंड असणारे प्रॉब्लेम आपल्याला चॅप्टर नंबर 3 बघायचे आहेत. त्यामध्ये आपण बोज नोटेशन अजून इन डेप्थ बघूया. पण या ठिकाणी बघा, F1 हा जो फोर्स आहे, तुम्हाला पहिल्यांदी स्पेस डायग्राममध्ये काय केलं होतं की फक्त F1 F2 F3 हे 3 फोर्सेस काढून दिले होते. मग तुम्ही काय केलं की प्रत्येक फोर्सच्या आधी आणि नंतर क्लॉकवाईज वेने किंवा अँटी क्लॉकवाईज वेने कॅपिटल लेटर टाकले. जसं की F1च्या खाली आहे A, F1च्या वर आहे B, F2च्या आधी आहे B, F2च्या नंतर आहे C, F3च्या आधी आहे C आणि F3च्या नंतर आहे D.
आता या स्पेस डायग्रामला तुम्ही काय केलं आहे की व्हेक्टर डायग्राममध्ये कन्वर्ट केलं. हे व्हेक्टर डायग्राममध्ये कन्वर्ट कसं केलं, तर जेवढं मॅग्निट्यूड आहे राईट साईडला व्हेक्टर डायग्राममध्ये बघा, त्या ए पॉईंटपासून जेवढं मॅग्निट्यूड आहे तेवढं राईट साईडला तुम्ही ॲरो काढला, लाईन ड्रॉ केली. आता हे अंतर किती घ्यायचं, तर हे डिपेंड आहे त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे त्यानुसार. आणि आपण राईट साईडला ॲरो याच्यासाठी घेऊन गेलो कारण स्पेस डायग्राममध्ये त्या फोर्सचा ॲरो हा राईट साईडला होता. जिथे तुमचं मॅग्निट्यूड संपेल लेंथ त्याला बी पॉईंट घेतला. त्यानंतर त्या बी पॉईंटला पॅरलल F2वाला फोर्स ड्रॉ केला आणि हे लेंथ आपण वर काढली कारण F2चा ॲरो हा वरच्या डिरेक्शनला होता. सिमिलरली F3 जो आहे तो स्पेस डायग्राममधल्या F3ला पॅरलल ड्रॉ केला आणि तो आपण लेफ्टला काढला कारण स्पेस डायग्राममध्ये ॲरो लेफ्ट साईडला होता. आणि पुन्हा ए म्हणजे स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट हे डॉटेड लाईननी जॉईन केलं आणि त्याला आपण रिझल्टंट असं म्हणतो. हाच प्रॉब्लेम याच्यामध्ये आपल्याला अँगलसुद्धा भेटत असतो. हेच प्रॉब्लेम आपण चॅप्टर नंबर 3मध्ये पुन्हा बघणार आहोत. नाव प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस. हे आपण आधीच म्हटलं होतं की या चॅप्टरच्या शेवटी आपल्याला बघायचं आहे की प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय आहे. इट स्टेट्स दॅट द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स मे बी चेंज टू एनी अदर पॉईंट अलॉंग द लाईन. म्हणजे आता बघा, एपासून जी सरळ लाईन चालली आहे त्या ठिकाणी कुठेही जरी आपण फोर्स F अप्लाय केला तर त्याचा जो इफेक्ट आहे हा सारखाच राहील. इट स्टेट दॅट द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स may be changed to any point along the line of action of the force without any change in the external effect produced by the force. आता या बॉडीवर ए पॉईंट जिथे आपण फोर्स अप्लाय केला आणि त्या एच्याच लाईनमध्ये बी पण पॉईंट आहे, तर या ए टू बी आपण कुठे जरी फोर्स अप्लाय केला तरी त्याचा जो इफेक्ट आहे हा सेम असणार आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. आता हे एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये एक मुलगा काय करतोय की त्या बॉक्सला ओढतोय, पुल करतोय आणि त्याला जो एफर्ट लागला आहे बॉडी मूव्ह करायला फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, तेवढाच इफेक्ट हा जो दुसरा मुलगा आहे जो त्या बॉडीला पुश करतोय त्याच लाईनमध्ये, तर इफेक्ट किंवा एफर्ट जो आहे तो दोघांनाही तेवढ्या डिस्प्लेसमेंटला सेम लागेल. याला आपण म्हणत असतो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. सिमिलरली हा एक मुलगा कार्ट जो आहे तो एक ढकलतोय, त्याला सर्टन डिस्प्लेसमेंट्ससाठी जेवढा समजा एक्स एवढं डिस्प्लेसमेंट करायचं आहे आणि सेम दुसऱ्या मुलाला तेवढं डिस्प्लेसमेंट करताना पुल केलं आहे, तर दोघांना लागणारा एफर्ट जो आहे तो सेम असणार. दिस इज बिकॉज प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. आफ्टर इट वी हॅव टू सी फोर्स सिस्टीम. आता फोर्स सिस्टीम म्हणजे काय, जेव्हा नंबर ऑफ फोर्सेस हे एका ठिकाणी ॲक्ट होतात, एका ठिकाणी याचा अर्थ एका प्लेनमध्ये ॲक्ट होतात, एका बॉडीवर ॲक्ट होतात, त्याला आपण फोर्स सिस्टीम असं म्हणतो. जसं लुनार सिस्टीम असते ज्याच्यामध्ये नंबर ऑफ वेगवेगळ्या गोष्टी असतात, तसंच अ फोर्स सिस्टीम म्हणजे काय, अ फोर्स सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ सेव्हरल फोर्सेस ॲक्टिंग सायमल्टेनियसली ऑन अ बॉडी इन वन ऑर मोर प्लेन्स. एका प्लेनवर किंवा जास्त प्लेनवर समजा काही फोर्स ॲक्ट होत असतील त्याला आपण म्हणत असतो फोर्स सिस्टीम. इन अ फिगर, आता आपण फिगर बघतोय, याच्यामध्ये F1, F2, F3, F4, F5 हे 5 फोर्सेस आहेत. एकापेक्षा जास्त फोर्स जर एका ठिकाणी किंवा एका प्लेनमध्ये किंवा एकापेक्षा जास्त प्लेनमध्ये ॲक्ट होत असतील त्याला आपण फोर्स सिस्टीम असं म्हणतो. आता बघा, हे F1, F2, F3, F4, F5 हे एका पॉईंटमधून पास होत आहेत.
So it is called as a concurrent force system. आता F1 दुसऱ्या राईट साईडच्या डायग्राममध्ये बघा, F1, F2, F3, F4, F5 एका प्लेनवर ॲक्ट झालेत. एक आहे को, सो इट इज कॉल्ड एज अ को प्लेनार फोर्सेस. आता इथे एक्झाम्पल बघा, आपल्याला बघायचं आहे को प्लेनर फोर्सचं क्लासिफिकेशन, म्हणजे एका प्लेनवर ॲक्ट होणाऱ्या फोर्सेसचं क्लासिफिकेशन, आणि नॉन को प्लेनर म्हणजे एका प्लेनवर ॲक्ट न होता अजून दुसऱ्या प्लेनवर पण ॲक्ट होणाऱ्या फोर्स सिस्टीम आपल्याला बघायची आहे. पहिल्यांदा आपण फोर्सची डेफिनेशन आपण बघितली होती. आता को प्लेनर आणि नॉन को प्लेनर याच्या टाईप्स बघितल्या आपण. को लिनियर, जर फोर्सेस एका लाईनवर ॲक्ट होणार असतील इट इज कॉल्ड ॲज अ को लिनियर फोर्सेस. कॉनकरंट फोर्सेस म्हणजे जर एका पॉईंटवर ॲक्ट होत असतील नंबर ऑफ फोर्सेस, जसं आपण मागचं एक्झाम्पल बघितलं कॉनकरंट फोर्सेसचं, एका पॉईंटवरून पास होत असतील किंवा ॲक्ट होत असतील इट इज कॉल्ड ॲज अ कॉनकरंट फोर्सेस. सिमिलरली पॅरलल फोर्सेस, एका प्लेनमध्ये दोन फोर्सेस किंवा त्यापेक्षा जास्त फोर्सेस एका डिरेक्शनमध्ये जात असतील पॅरलली, सो इट इज कॉल्ड ॲज अ लाईक पॅरलल कोप्लेनार फोर्सेस. जर त्यापैकी एखादे दोन फोर्सेस जे आहेत ते अपोजिट डिरेक्शनला जात असतील तर इट इज कॉल्ड ॲज अ नॉन कोप्लेनार फोर्सेस. नाव नॉन कॉन्करंट फोर्सेस. नॉन कॉन्करंट फोर्सेस याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये फोर्सेस जे आहेत ते कॉन्करंट नाही आहेत, म्हणजे एका पॉईंटवर ते ॲक्ट होत नाहीत, तर आपण म्हणत असतो नॉन कॉन्करंट फोर्सेस. सिमिलरली नॉन कोप्लेनर फोर्सेसमध्ये सुद्धा जे कॉन्करंट, पॅरलल आणि नॉन पॅरलल जे फोर्सेस आहेत हे सुद्धा सेमच एक्झाम्पल आहेत. बट ओनली द डिफरन्स इज द फोर्सेस आर नॉट कोप्लेनर, मीन्स they are non-coplanar. Now coplanar concurrent forces. कॉन्करंट म्हणजे एका पॉईंटवर जर ॲक्ट होत असतील किंवा एका पॉईंटवरून जर पास होणार असतील तर कॉन्करंट फोर्सेस. नॉन कॉन्करंट फोर्सेस याचा अर्थ एका पॉईंटवरून पास होत नाही आहेत आणि ते पॅरलल पण नाही आहेत. जर ते एकमेकाला पॅरलल असते तर पॅरलल फोर्सेस झाले असते. कोलिनियर फोर्सेस एका प्लेनमध्ये असतील आणि ते एका पॉईंटवरून जात असतील, एका लाईनवर असतील ॲक्ट झालेले, त्याला आपण म्हणत असतो कोलिनियर फोर्सेस. कोप्लेनार, नॉन कोलिनियर याचा अर्थ कोप्लेनार आहेत, एका प्लेनमध्ये आहेत ते, पण ते एका लाईनवरून पास होत नाहीत, त्याला आपण म्हणत असतो नॉन कोलिनियर. कोप्लेनार पॅरलल फोर्सेस. आता या कोप्लेनार म्हणजे एका प्लेनमध्ये आहेत आणि ते पॅरलल पण आहेत. पण जर आपण राईट साईडला बघितलं तर कोप्लेनार लाईक पॅरलल, म्हणजे लाईक म्हणजे एका डिरेक्शनमध्ये जाणार आहेत. तर लेफ्ट साईडला जे आहेत कोप्लेनार पॅरलल ते अनलाईक पॅरलल आहेत, म्हणजे सगळेच एका डिरेक्शनमध्ये जात नाही आहेत. सो ॲट लास्ट, थँक्यू फॉर युअर पेशन्स. इफ यू हॅव एनी क्वेरी, एनी क्वेश्चन, प्लीज आस्क. Thank you all.